त्यासोबत जोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतीला पाणी देणार नाही, त्याला वीज देणार नाही, त्याला हमी भाव देणार नाही, त्याला मार्केट देणार नाही, त्याला यांत्रिकी देणार नाही, त्याला जोपर्यंत आम्ही सक्षम करणार नाही तोपर्यंत दरवर्षी तो कर्ज घेत राहील आणि कर्जातच बुडत राहील. अरे तुम्ही कर्जमाफी करता म्हणजे नेमकं काय करता? कर्जमाफी करता म्हणजे त्या शेतकऱ्याला दुसरं कर्ज घेण्याकरता पात्र करता. पण ते दुसरं कर्ज घेतल्यानंतर पुढच्याच वर्षी त्याच्या 7-12 त्याचा बोजा तयार झाला आणि तो पुन्हा कर्जबाजारी झाला तर त्या शेतकऱ्याला कधीच तुम्ही कर्जमुक्त करू शकणार नाही. आणि म्हणून आम्ही सांगितलं कर्जमाफी तर द्यायचीच आहे, शेतकऱ्याचा बोजा तर कधी करायचाच आहे, पण त्याकरता आधी आपल्याला त्या ठिकाणी गुंतवणूक करून शेतीच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली पाहिजे. आणि त्या गुंतवणुकीतनं शेतकऱ्याला पाणी मिळेल, त्याला वीज मिळेल, त्याला यांत्रिकी मिळेल, त्याला सूक्ष्म सिंचन मिळेल, त्याला चांगलं बियाणं मिळेल, त्याला मार्केटचं लिंकेज मिळेल, त्याला कापणी नंतरच्या व्यवस्थापनामध्ये मदत मिळेल. ही सगळी व्यवस्था गुंतवणूक करून जर उभी केली तर मग तुम्ही ज्या दिवशी कर्जमाफी कराल त्या दिवशी नंतर हा शेतकरी तुमच्याकडे कधीच हात पसरत येणार नाही, हा शेतकरी कधीच कर्जबाजारी होणार नाही. कारण त्यानंतर आपल्या शेतीच्या उत्पन्नाच्या भरोशावर तो केवळ कर्जच परत करणार नाही तर त्या शेतीच्या उत्पन्नाच्या भरोशावर तो समृद्ध होऊ शकेल. आणि म्हणून शेतमालावर प्रक्रिया झाली पाहिजे, शेतमालाचा एक्सपोर्ट झाला पाहिजे, डोमेस्टिक मार्केट त्याला मिळालं पाहिजे. या प्रत्येक गोष्टीमध्ये त्या ठिकाणी गुंतवणूक करावी लागते आणि ही गुंतवणूक केली नाही तर शेतकरी पुढचे 15 वर्ष 20 वर्ष आपल्याला असाच दिसेल. आणि म्हणून आमच्या सरकारनं निर्णय केला. अरे तुम्ही आम्हाला म्हणता शेतकऱ्याकरता काय केलं, मी तुम्हाला दाव्यानं सांगतो, तुम्ही दाखवून द्या एवढा पैसा कधी खर्च झाला का. मागच्या वर्षी आमच्या बजेटमध्ये भांडवली गुंतवणूक सुधीर भाऊंनी एकूण केली 31,000 कोटी. पण या 31,000 कोटी रुपयापैकी 19,000 कोटी रुपये हे एकट्या शेतकऱ्याकरता शेती करता गुंतवणुकीमध्ये आपण लावले. म्हणजे एकूण गुंतवणुकीच्या 60% पैसा शेतीमध्ये गुंतवणारं हे महाराष्ट्राचं राज्य आहे. तेवढी भांडवली गुंतवणूक दुसऱ्या कुठल्या राज्यामध्ये होते आहे का हे मला सांगा. आणि म्हणून या भांडवली गुंतवणुकीच्या माध्यमातून 3-4 वर्ष जर भांडवली गुंतवणूक अशीच आपण करत राहिलो तर शेतीचं क्षेत्र बदलेल. आणि हे आता केवळ भाषणांपुरतं मर्यादित राहिलं नाही तर हे आता कागदावर देखील दिसायला लागलं. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून, कृषी पंपाच्या ऊर्जितीकरणाच्या माध्यमातून, धरणाचं पाणी पोहोचवण्याच्या माध्यमातून, यांत्रिकीच्या माध्यमातून गेल्या 2 वर्षामध्ये आम्ही जी गुंतवणूक केली सुधीर भाऊने सांगितलं हे खरं आहे. आमचा कृषीचा विकास दर म्हणजे काय, मागच्या वर्षी जेवढे पैसे शेतकऱ्याला मिळाले त्यापेक्षा या वर्षी किती जास्त पैसे मिळाले याच्या आधारावर विकास दर ठरतो. तो उडेच जात होता. मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षीपेक्षा 11% उडे गेला, त्याच्या मागच्या वर्षीपेक्षा 4.5% उडे गेला, त्याच्या मागच्या वर्षीपेक्षा 8% उडे गेला. म्हणजे दरवर्षी शेतीतलं उत्पन्न कमी होत आहे अशी अवस्था होती. पण 2 वर्षाच्या आमच्या गुंतवणुकीनंतर आता हा कृषीचा विकास दर हा 12.5% वाढला आणि पिकांचा विकास दर हा 19% वाढला. आणि हा 19% वाढला म्हणजे नेमके किती पैसे शेतकऱ्याला मिळाले असाही प्रश्न तुम्ही विचारू शकता. तर शेती आणि शेतीपूरक उद्योगातनं या 12.5%चं जर आपण पैशात रूपांतरण केलं तर 40,000 कोटी रुपये मागील वर्षीपेक्षा शेतकऱ्यांना या वर्षी जास्तीचे मिळाले. हे 2 वर्षाच्या आमच्या मेहनतीनं या ठिकाणी दाखवून दिलं. आणि म्हणून कृषीच्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक केली तर शेतकऱ्याला आपण त्या ठिकाणी अधिकचा नफा मिळवून देऊ शकतो. आणि 4 वर्ष ही गुंतवणूक करत राहिलो तर त्यातनं 4थ्या वर्षी अशी परिस्थिती होईल की शेतकऱ्याचं उत्पन्न हे दुप्पट होईल. पण हे शेतकऱ्याचं दुप्पट उत्पन्न हे आमच्या विरोधी पक्षाला नको आहे. त्याला राजकारण करायचं आहे. त्याला केवळ या ठिकाणी ज्या बँका भ्रष्टाचाराने परवटलेल्या आहेत, ज्या बँकांमध्ये भ्रष्टाचार करून पोखरलेल्या आहेत, या बँकेचा भ्रष्टाचार हा त्या ठिकाणी झाकण्याकरता या कर्जमाफीच्या माध्यमातून त्या बँकांमध्ये पैसा गेला की त्या तोट्यात गेलेल्या त्यांच्या सहकारी बँका नफ्यामध्ये येतात आणि पुन्हा तोच भ्रष्टाचार करण्याकरता, तोच पैसा त्या ठिकाणी आपल्या उद्योगाकडे नेण्याकरता, तोच पैसा आपल्या स्वतःकरता वापरण्याकरता ते सुसज्जित होतात. या संकुचित भावनेत हे चाललंय. आणि म्हणून मी निश्चितपणे सांगतो आम्ही शेतकऱ्याला कर्जमुक्त करणार आहोत. त्याच्याकरता आम्ही देखील योजना तयार केली आहे, ती योजना कार्यान्वित करतो. पण हे सगळं करत असताना
असताना एकीकडे जो 31 लाख शेतकरी हा कर्जात आहे त्याला बाहेर काढलं पाहिजे, पण त्याच वेळी जे 1 कोटी राज्यातले शेतकरी नियमित कर्ज भरतात त्या नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना देखील असं वाटू नये की मी कर्ज भरलं ही चूक केली, मी जर कर्ज भरलं नसतं तर मला ही माफी मिळाली असती आणि म्हणून त्यांनी जर कर्ज भरणं बंद केलं तर निश्चितपणे आमच्या वित्तीय संस्था बँकांची अवस्था या ठिकाणी वाईट होईल आणि म्हणून याच्यामध्ये बॅलन्स झाला पाहिजे, याच्यामध्ये उचित काम झालं पाहिजे आणि म्हणून मी एका शब्दामध्ये या ठिकाणी सांगतो हे सरकार शेतकऱ्यांकरताच काम करेल, शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि शेती आणि ग्राम विकासाच्या